आजकाल अनेक जण दगडी खलबत्ता विकत घेतात, पण तो थेट वापरायला सुरुवात करतात. खरं तर नवीन खलबत्ता वापरण्यापूर्वी त्याला योग्य पद्धतीने तयार करणं खूप महत्त्वाचं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेत सांगणार आहे. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही सुद्धा तुमची दगडी वस्तू अगदी परफेक्ट अशी वापरण्यासाठी तयार करू शकता. यासाठी सगळ्यात आधी खलबत्त्यावरती पाणी घालायचं आणि खलबत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा. साध्या पाण्याने एकदा धुवून घ्यायचा. धुवत असताना घासणीने सगळ्या बाजूने हलक्या हाताने घासून घ्यायचं. बरं, या घासणीला साबण किंवा लिक्विड काही घ्यायचं नाहीये, फक्त पाण्याच्या सहाय्याने घासणी सगळ्या बाजूनी फिरवायची. यामुळे काय होतं, खलबत्त्यावरती जी काही धूळ लागली आहे, जी काही रेती बसली आहे, ती सगळी अगदी सहजपणे निघून जाते. खलबत्ता घासून घेत असतानाच मुसळ सुद्धा अगदी योग्य पद्धतीने घासून घ्या, कारण त्याला सुद्धा बऱ्यापैकी रेती आणि धूळ लागलेली असते. चला आता दोन्ही गोष्टी मी छानपैकी कॉक खाली धुवून घेते. अगदी स्वच्छ असे 2 पाण्याने धुवून घेतले. आता यामध्ये घालायचं आहे ते 1 वाटी भिजवलेला तांदूळ. साधा तांदूळ आपला फक्त 1 तासभर भिजवून ठेवला होता, तो या खलबत्त्यामध्ये घालायचा आणि अशा पद्धतीने तो छान रगडून घ्यायचा. यामुळे काय होतं, खलबत्त्याला जी काही रेती लागली असेल, जी काही त्याची वाळू असेल, खडी असेल, ती सगळी कच निघून जाते. त्यामुळे ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे. पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून आई आजी दगडी वस्तू याच पद्धतीने तयार करायची आणि आजी नेहमी सांगायची की तांदूळ यामध्ये वाटून घेतले की सगळी कच निघून जाते. त्यामुळे मी सुद्धा ही स्टेप नक्की फॉलो करते. आणि बरं, तांदूळ वाटत असताना आतमध्ये वाटून झाल्यानंतर तीच कणी हातावरती घ्यायची आणि बाहेरच्या बाजूने सुद्धा ती कणी चोळून घ्यायची. हाताचं सुद्धा छान स्क्रबिंग होतं यामुळे, परंतु हाताने अगदी हलक्या हाताने चोळत राहा, ज्यामुळे हाताला हे लागणार नाही आणि बाहेरची पण सगळी कच निघून जाईल. तुम्ही बघू शकता तांदूळ किती बऱ्यापैकी बारीक झालेत, अगदी छान असे बारीक झालेत. चला, सगळी कणी छानपैकी मी सगळ्या बाजूने खलबत्त्याला चोळून घेते. तुम्ही बघू शकता तांदळाचा कलर हलकासा ग्रे झालाय, कारण यामधली सगळी रेती माती सगळी या तांदळामध्ये मिक्स झाली आहे. चला आता एकदा हा खलबत्ता स्वच्छ धुवून घेते. त्याचबरोबर किचन ओट्यावरचं सुद्धा सगळं साहित्य बाजूला करते आणि आता वळूयात सगळ्यात शेवटच्या स्टेपकडे. ती आहे याला छानपैकी ऑइलिंग करायची. तुम्ही बघू शकता हाताला अजिबात ही रेती लागत नाहीये. खलबत्ता अगदी छान असा स्वच्छ झालाय. हे 2 स्टेप सगळ्या महत्त्वाच्या झाल्या. सुरुवातीला पाणी टाकून धुवून घ्या, नंतर तांदूळ घालून वाटून घ्या आणि खलबत्त्याच्या आता ह्या शेवटच्या स्टेपकडे आपण आलोय, ती म्हणजे हे ऑइलिंगची स्टेप. यासाठी 2 चमचे मीठ, 2 चमचे हळद एकत्र करायची आणि यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घालायचं आणि तेल या हळद मिठामध्ये छानपैकी मिक्स करायचं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हळद आपली अँटीबायोटिक असते, त्यामुळे हळद मीठ एकत्र केलेलं मिश्रण आपल्या दगडी खलबत्त्याला निर्जंतुकीकरण करण्यासाठी मदत करतं. तसंच तेलामुळे खलबत्त्याचं छान असं ऑइलिंग होतं. या पद्धतीने तयार केलेला खलबत्ता कधीही खराब होत नाही. तुम्ही बघू शकता सुंदर अशी मी ही पेस्ट तयार करून घेतली. ही पेस्ट खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही करायची, फक्त व्यवस्थित आपल्याला खलबत्त्याला लावता येईल इतपत घट्ट ठेवायची. चला आता खलबत्त्यावरती ही सगळी पेस्ट मी घालून घेते आणि हाताने सगळ्या बाजूने छानपैकी ही चोळून घेते. बरं, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या हाताला खूपच टोचतंय लागतंय, तर हातामध्ये एखादी प्लास्टिकची पिशवी घालून तुम्ही हे सगळं काम करू शकता, म्हणजे तुमच्या हातालाही लागणार नाही. परंतु शक्यतो हातानेच करा, हाताने अगदी परफेक्ट असं व्यवस्थित करता येतं. आणि खलबत्ता आणल्यानंतर अशा पद्धतीने तयार केल्यानंतर तो कधीही ओलसर जागी न ठेवता, दमट जागी न ठेवता तो छान हवेशीर ठेवा, कोरड्या जागी ठेवा, म्हणजे खलबत्त्याला आतून बुरशी येत नाही. आणि कोणताही पदार्थ त्यामध्ये कुटून झाला की तो स्वच्छ धुवायचा, एखाद्या सुक्या कापडाने छान कोरड्या करायचा आणि त्यानंतर तो उन्हामध्ये वाळवायचा. या पद्धतीने जर तुम्ही हा खलबत्ता वापरला ना, तर त्याला कधीच काही होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वरून आपटू द्यायचं नाही, नाहीतर आपटला गेला की त्याला तडे जातात, कारण हे अर्थातच कोरीव काम आहे, त्यामुळे आपटलं की त्याला तडे जाणं साहजिकच आहे. चला, तेल हळद मीठ छानपैकी मी खलबत्त्याला चोळून घेतले. आतल्या बाजूने लावत असतानाच हे मिश्रण आपण बाहेरच्या बाजूने सुद्धा लावून घ्यायचं आहे. आता रात्रभर हे खलबत्ता हा असाच ठेवायचा आहे, म्हणजे रात्रभरामध्ये याला छान असं ऑइलिंग झालंय. चला आता सकाळी याला मी परत एकदा धुवायला घेते. तुम्ही बघू शकताय तेल चांगलं शोषून घेतलंय खलबत्त्याने. आता हळद मीठ आणि हा तेलाचा हलकासा वरचा जो काही लेअर आहे तो आपण धुवून टाकणार आहोत आणि परत एकदा याला आपण छानपैकी घासूनही घेणार आहोत. चला आता एकदा मी फक्त याला धुवून घेतलंय. आता घासणीच्या सहाय्याने छानपैकी याला घासून घ्यायचं. घासणीवरती हलकासा साबण तुम्ही घेऊ शकता किंवा लिक्विड घेऊ शकता. साबण घेत असाल तरी खूप जास्त घेऊ नका, अगदी हलकासा घ्या, कारण साबण जर तुम्ही घासणीला जास्त घेतला तर याला जे काही कण आहेत, ज्या काही खचा आहेत, त्यामध्ये मात्र हा साबण जाऊन अडकून बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगदी हलकासा साबण घ्यायचा आणि छानपैकी खलबत्ता आपला घासून घ्यायचा. यामुळे काय होतं, हळद मिठाचा जो काही चिकट लेअर आहे तेलाचा, तो सगळा निघून जातो आणि खलबत्ता आपला छान स्वच्छ होतो. म्हणजे आपण ऑइलिंग केले ना, ते ऑइलिंग आतमध्ये छान मुरलं गेले, त्यामुळे ते ऑइलिंग काही निघून जात नाही. चला आता छान असा मी आतून बाहेरून घासून घेतलाय आणि स्वच्छ असा 2 पाण्याने धुवून घेतलाय. तुम्ही बघू शकताय सुरुवातीचा खलबत्ता आणि आत्ताचा खलबत्ता किती फरक पडला की नाही. खलबत्ता तयार करायला थोडासा वेळ लागतो, तो हा दिलेला वेळ कायम स्वरूपीसाठी उपयोगी पडतो. चला ते एका कोरड्या कापडाने छानपैकी खलबत्ता पुसून घ्यायचा.
घ्यायचा. खलबत्ता आणि मुसळ दोन्ही छान असे पुसून घ्यायचे. बरं अगोदर सांगता राहून गेलं की हा खलबत्ता मी ऑनलाईन घेतला आहे. तुम्हालाही हा खलबत्ता आवडला असेल तर मला कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा, किंवा हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देऊन ठेवते. जर डिस्क्रिप्शनमध्ये नाही सापडली तर मला लिंक असे कमेंट करा, मी याची लिंक तुम्हाला पाठवते. अतिशय सुंदर असा हा खलबत्ता आपला तयार झाला आहे. बरं साईजही बऱ्यापैकी मोठी आहे, त्यामुळे तुम्ही यामध्ये काहीही कुटू शकता. चला तुम्ही सुद्धा तुमची नवीन दगडी वस्तू या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.